तर आज आपण बघणार आहोत चिकन तंदुरी। तर मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूयात। तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे। 2 चम्मच आहे अद्रक लसूण पेस्ट आणि आता आपण सर्व लावून घेऊया चिकनला। आता आपण झाकण लावून घेऊयात आणि फ्रीज मध्ये 30 मिनिटं ठेवूयात। आता आपण यामध्ये खूप सारे कोळसे घालून घेऊयात। तर इथे बघू शकता आपले कोळसे आहेत ते घालून झालेले आहेत। आता आपण गरम कोळसे घेऊयात आणि त्यामध्ये घालून घेऊयात। तर इथे बघू शकता कोळसे आहेत ते घालून झालेले आहेत। आता आपण त्याला हवा मारायची आहे, अशा पद्धतीने हवा मारून घ्यायची आहे म्हणजे सर्व कोळशांना पेट भेटेल। बघू शकता आपले सर्व निगारे आहेत ते पेटलेले आहेत। तर आता आपण मसाला तयार करून घेऊया। तर इथे मी चिकन लॉलीपॉपचा आटा घेतलेला आहे, त्यामध्ये सर्व काही अवेलेबल आहे। तर आता आपण तो सर्व पीठ आहे तो ह्यामध्ये घालून घेऊयात। अर्धा किलो चिकनला मी 80 ग्राम हा आटा घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी एव्हरेस्टचा तंदुरी चिकन मसाला घेतलेला आहे। इथे मी 3 चम्मच तंदुरी मसाला घेणार आहे आणि ह्या पिठामध्ये सर्व काही मीठ वगैरे अवेलेबल आहे, म्हणून आपण मीठ देखील घालणार नाही आहोत। आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आता आपण थोडं थोडं पाणी घालून घट्टसा हा बॅटर तयार करून घेणार आहोत। पातळ अजिबात करायचा नाही आहे, घट्टच आपल्याला ठेवायचा आहे हा बॅटर आहे तो। अजून जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, त्याने माझ्या रेसिपीच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर हा मला बॅटर मिक्स करायला अर्धा कप पाणी लागलेलं आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपला बॅटर आहे तो पडत आहे। तर हा मी चिकन आहे तो 30 मिनिटांनंतर फ्रीज मधून काढून घेतलेला आहे आणि आता आपण ह्या बॅटर मध्ये घालून घेऊयात। ह्या मसाल्यामध्ये आपण चिकन आहे तो घालून घ्यायचा आहे आणि सर्वकडे मिक्स करून घ्यायचा आहे। सर्व मसाला आहे तो छान असं लावून घ्यायचा आहे, कोटिंग तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने एकदम डीप करून घ्यायचा आहे। आता आपण हा चिकन आहे तो बार्बिक्यू स्टिक मध्ये घालून घेऊयात। हलवार एकदम घालून घ्यायचा आहे। दुसरा देखील अशाच पद्धतीने घालून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने आता आपण सर्व चिकन आहे तो लावून घ्यायचा आहे। कोळसे देखील मस्त गरम झालेले आहेत। आता आपण एक एक बार्बिक्यू स्टिक ही आपण त्या कोळशांवरती ठेवूयात। आणि हे आता आपण सर्व साईडने शेकून घेऊयात, म्हणजे सर्व साईडने चांगले शिजले जातील। बघू शकता इथे आपले ऑलमोस्ट चिकन तंदुरी आहे ती तयार झालेली आहे आणि आता आपण वरून बटर लावून घेणार आहोत। सर्व साईडने आपण बटर लावून घ्यायचं आहे। तर आपल्या सर्व चिकनला बटर लावून झालेलं आहे। तर इथे आपली सर्व चिकन तंदुरी आहे ती तयार झालेली आहे। बघू शकता मस्त अशी भाजली गेलेली आहे। कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय।